श्री स्वामी समर्थ. हाय हॅलो नमस्कार, मी सोनुप्रिया तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे आषाढ अमावस्येला महिलांनी कोणकोणत्या सेवा आणि कोणकोणते उपाय करावे. स्वामी भक्तांनो, आषाढ अमावस्या म्हणजे फक्त अमावस्येची तिथी नाही, तर आपल्या घराची स्वच्छता, दीपपूजन, दानधर्म आणि देवांचे नामस्मरण करण्याचा एक सुंदर दिवस आहे. या दिवशी आपण आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर काढून सकारात्मक ऊर्जेचं आगमन करतो, म्हणजे स्वागत करतो. या दिवशी नकारात्मक वातावरण दूर करून नव्या सकारात्मक ऊर्जेचं स्वागत करण्याचा संकल्प आपण करू शकतो. विशेषतः महिलांनी या दिवशी आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी काही साध्या सेवा केल्या तर मनाला समाधान मिळते, घरामध्ये भक्तीचे वातावरण निर्माण होते. आज मी तुम्हाला अशाच काही सोप्या सेवा सांगणार आहे. यासाठी मोठा खर्च करण्याची अजिबात गरज नाही. घराची विशेष स्वच्छता करा, खर्च मोठा नाही. आषाढ अमावस्येच्या दिवशी सकाळी घराची व्यवस्थित स्वच्छता करा. विशेषतः देवघर, मुख्य दरवाजा, स्वयंपाकघर आणि धान्य ठेवण्याची जागा स्वच्छ करा. ज्या वस्तूंची गरज नाही त्या व्यवस्थित वेगळ्या करा. पण लक्षात ठेवा, फक्त अलक्ष्मी जाईल म्हणून उपयोगाच्या वस्तू फेकण्याची गरज नाही. गरज नसलेल्या चांगल्या वस्तू एखाद्या गरजू व्यक्तीला देता आल्या तर ते अधिक सुंदर दान होईल. दुसरी सेवा म्हणजे घराच्या उंबरट्याची स्वच्छता करा. आपल्या घराचा उंबरटा स्वच्छ ठेवणे ही एक सुंदर पारंपरिक पद्धत आहे. संध्याकाळी उंबरटा स्वच्छ करून तिथे छोटीशी रांगोळी काढा. तुमच्याकडे वेळ असेल तर कमळ, स्वास्तिक किंवा लक्ष्मीच्या चरणांची साधी रांगोळी काढू शकता आणि त्याच्याजवळ दिवा लावा. मनात म्हणा, माझ्या घरात सदैव शुभ, मंगल आणि सकारात्मक ऊर्जा नांदू दे. तिसरी आहे 5 दिव्यांची सेवा. संध्याकाळी देवघरात शक्य असल्यास 5 दिवे लावा. हे 5 दिवे लावताना पंचतत्वाचे स्मरण करून हे 5 दिवे लावा. दिवे लावताना घाई करू नका. प्रत्येक दिव्यासोबत मनात एक प्रार्थना करा. पहिला दिवा तुमच्या घराच्या सुखासाठी, दुसरा दिवा तुमच्या घरातल्या सर्व व्यक्तींच्या आरोग्यासाठी, तिसरा दिवा तुमच्या कुटुंबाच्या एकतेसाठी, चौथा दिवा धनधान्य आणि समृद्धीसाठी आणि 5वा दिवा सद्बुद्धी आणि भक्तीसाठी. दिव्यांची सेवा करून झाली की महालक्ष्मीचे नामस्मरण करा. म्हणजेच ही 4थी सेवा आहे. महालक्ष्मीच्या प्रतिमेसमोर बसून ओम श्री महालक्ष्मे नमः, ओम श्री महालक्ष्मे नमः, ओम श्री महालक्ष्मे नमः हा मंत्र श्रद्धेने म्हणू शकता. हा मंत्र तुम्हाला 11, 21 किंवा 108 वेळा जप करा. जप करताना मनामध्ये कोणाबद्दल राग, द्वेष आणि मत्सर न ठेवता धान्यदान शांतपणे देवीचे स्मरण करा. आपल्या क्षमतेनुसार धान्यदान करणे ही अतिशय सुंदर सेवा आहे. तांदूळ, गहू, डाळ, ज्वारी, बाजरी इत्यादी आवश्यक किराणा एखाद्या गरजू कुटुंबाला नेऊन देऊ शकता. दान करताना फोटो काढण्यापेक्षा त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहणे महत्त्वाचे आहे. दान हे प्रसिद्धीसाठी नाही तर सेवाभावासाठी असते. 6वी सेवा म्हणजे अन्नदान. जर शक्य असेल तर एखाद्या गरजू व्यक्तीला जेवण द्या. घरात तयार केलेले साधे, सात्विक अन्नही पुरेसे आहे. अन्नदान करताना मनात म्हणा, अन्नपूर्णा मातेच्या कृपेने माझ्या घरात अन्नाची कधीही कमतरता भासू नये आणि माझ्या हातून नेहमी आनंददान घडू देव. सतत अन्नदान करत राहो, हीच अन्नपूर्णा मातेच्या चरणी प्रार्थना करा. 7वी सेवा आहे तुळशीजवळ दिवा लावा. संध्याकाळी तुळशीजवळ स्वच्छता करून दिवा लावा. तुळशीला नमस्कार करा आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा. तुळशीची पाने तोडण्याची आवश्यकता नाही, फक्त तुळशीचे दर्शन आणि नमस्कार करून ही सेवा करता येते. 8वी सेवा आहे श्री स्वामी समर्थ मंत्राचं नामस्मरण करा किंवा श्री स्वामी समर्थ नामजप करा. आता आपल्या श्री स्वामी भक्ती परिवारासाठी एक खास सेवा आहे. स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर बसून एक दिवा लावा आणि शांतपणे नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ,
श्री स्वामी समर्थ. 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 या पद्धतीने तुम्हाला हा मंत्र जप 108 वेळा करायचा आहे. तुम्हाला जितका वेळ शक्य आहे तितका वेळ हा मंत्र जप तुम्ही करू शकता. स्वामींच्या नामात मन रमवणे हीच मोठी सेवा आहे. चला तर मी आता सांगते सेवा क्रमांक 9 म्हणजेच 9वी सेवा, देवीला निवेद्य. महालक्ष्मीला आपल्या घरात उपलब्ध असलेला साधा नैवेद्य दाखवावा. गोड पदार्थ असेल तर उत्तम, पण गोड पदार्थ असेलच किंवा असलाच पाहिजे असेही नाही. देवाला पदार्थापेक्षा भाव महत्त्वाचा आहे. नैवेद्य दाखवल्यानंतर तो प्रसाद म्हणून कुटुंबातील सदस्यांना द्या. 10वी सेवा आहे पैशाच्या ठिकाणी स्वच्छता. जिथे तुम्ही पैसे, कागदपत्रे किंवा महत्त्वाच्या वस्तू ठेवता ती जागा स्वच्छ करा. पैशाचा आदर करा. नोटा अस्ताव्यस्त फेकून देऊ नका. घरातील आर्थिक स्थितीसुद्धा समृद्धीचा एक भाग आहे. फक्त पूजा करून पैसा टिकत नाही, तर पैसा मिळवणे, त्याचा योग्य वापर करणे, बचत करणे आणि गरजूंना मदत महिलांनी विशेष कोणती सेवा करावी आहे. महिलांसाठी आज आषाढ अमावस्येच्या दिवशी महिलांनी स्वतःसाठीही एक संकल्प करावा. मी माझ्या घरासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करेन. मी शक्य तितके प्रेमाने बोलेन. मी अन्नाची नासाडी करणार नाही. मी गरजू व्यक्तीला माझ्या क्षमतेनुसार मदत करेन. मी देवाचं नामस्मरण करेन आणि माझ्या घरामध्ये सुख, समाधान आणि शांतता वाढवण्याचा प्रयत्न करेन. हा संकल्प मनापासून करणार. आषाढ अमावस्येच्या दिवशी झोपण्यापूर्वीची एक छोटीशी सेवा आता मी तुम्हाला सांगणार आहे. रात्री देवघरातील दिवा सुरक्षित पद्धतीने ठेवून हात जोडून श्री स्वामी समर्थांचे स्मरण करा. मग 3 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ आणि प्रार्थना करा. स्वामी महाराज, आज माझ्या हातून जे काही चांगले झाले ते आपल्या चरणी अर्पण करते. माझ्याकडून काही चूक झाली असेल तर क्षमा करा. माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीला सुखी, निरोगी आणि समाधानी ठेवा. भक्तांनो, अलक्ष्मी कायमची जाईल याचा अर्थ भीती निर्माण करणाऱ्या अंधश्रद्धा किंवा हमखास धनप्राप्तीचे आश्वासन असे घेऊ नका. आपल्या परंपरेतील अशा उपायाकडे श्रद्धा, स्वच्छता, सेवा, दान आणि सकारात्मक जीवनशैली म्हणून पाहणे अधिक योग्य आहे. घरातील नकारात्मकता कमी करण्यासाठी घर स्वच्छ ठेवणे, प्रेमाने बोलणे, अन्नाची किंमत जाणून घेणे, कर्ज, खर्चाचे नियोजन आणि गरजूंची मदत करणे या गोष्टीही तितक्यात महत्त्वाच्या आहेत. हे महालक्ष्मी माता, आमच्या घरामध्ये सदैव अन्नपूर्णेची कृपा राहू दे. घरातील प्रत्येक व्यक्ती निरोगी राहू दे. आमच्या घरातील मतभेद दूर होऊ देत. आमच्या मनामध्ये भक्ती आणि सद्बुद्धी वाढू दे. आमच्या हातून सत्कर्म, दान आणि सेवा घडू दे. आणि श्री स्वामी समर्थांची कृपछाया आमच्या संपूर्ण परिवारावर सदैव राहू दे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अमावस्येला जय जय स्वामी समर्थ. मी तुम्हाला सांगणार आहे. समर्थ. घरात अंधार ठेवणे. संध्याकाळी घरात किंवा दारात अंधार ठेवू नये. घर स्वच्छ ठेवून सर्वत्र दिवे लावावेत. तुटलेले किंवा खंडित दिवे वापरू नये. दिव्यांच्या पूजेसाठी तडे गेलेले किंवा फुटलेले दिवे वापरू नयेत. तामसिक भोजन करणे. या दिवशी मांसाहार, मद्यपान, कांदा लसणाचे अतितिखट पदार्थ खाणे टाळावे. घरात कलह किंवा वादविवाद करू नये. या दिवशी घरातील वातावरण शांत आणि प्रसन्न ठेवावे. नकारात्मक बोलणे किंवा भांडणे टाळावीत. झाडांची पाने तोडू नये. अमावस्येच्या दिवशी वनस्पतीची पाने किंवा फुले विनाकारण तोडू नयेत. श्री स्वामी समर्थ. तर स्वामी भक्तांनो, आषाढ अमावस्येच्या या पवित्र दिवशी तुम्ही तुमच्या श्रद्धेनुसार यापैकी सेवा आणि उपाय नक्की करा.
लक्षात ठेवा, देवाकडे केलेली प्रार्थना मोठी असण्यापेक्षा मनापासून असणे अधिक महत्त्वाचे असते. घराची स्वच्छता, दीपदान, अन्नदान, गरजूंची सेवा आणि देवाचे नामस्मरण यातूनच आपल्या जीवनात सकारात्मकता आणि समाधान वाढते. तुम्ही आज कोणती सेवा करणार आहात ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्रद्धेने एकदा लिहा, श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या आई, बहिणी, मैत्रिणी आणि भक्त परिवारांसोबत शेअर नक्की करा. अशाच भक्तिमय आणि धार्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आई महालक्ष्मीची कृपा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपाछाया आपल्या सर्वांच्या घरावर सदैव राहो. घरामध्ये सुख, शांती, समाधान आणि प्रेम नांदो हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. ओ